काय सांगाल चेअरमन, आज महाराष्ट्र केसरी सिकंदर पैलवान यांच्या घरी आपला सत्कार ठेवण्यात आलाय, काय सांगाल? आज या ठिकाणी महाराष्ट्र केसरी व महान भारत केसरी सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख, त्यांचे चुलते आमचे शफी वस्ताद जहांगीर शेख, दादा हुसेन व त्यांचे सर्व परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी मोहोळ नगरपालिकेवर नगराध्यक्ष व 8 सदस्य या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि त्याच्या आनंदामध्ये खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी शेख कुटुंबाच्या वतीनं हा सत्कार ठेवण्यात आलेला आहे। मनापासून आनंद झाला। जी गदा कुस्ती खेळत असताना मिळवायचं लक्ष्य होतं, ज्यावेळेला आम्ही तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर कुस्ती खेळलो, तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर नंबर काढले, पण गदा कधी भेट मिळाला नव्हता। हे आमचं लक्ष्य होतं की गदा आपल्या खांद्यावर असली पाहिजे। पण आज सिकंदर शेख याचे वडील माझे मित्र रशीद शेख, शफी वस्ताद, सिकंदरचा भाऊ व सर्व शेख कुटुंबाच्या वतीनं आज मोहोळ नगरपालिकेवर सत्ता मिळवल्याबद्दल गदा देऊन सत्कार केला। याच्या एवढा आनंद खरंच मला नाही, कारण आमचं स्वप्न होतं कुस्ती खेळत असताना की आपल्याला गदा मिळाला पाहिजे, पण कुस्तीच्या मैदानात मिळाला नाही, तर राजकारणाच्या मैदानावर या ठिकाणी गदा मिळाला, त्याबद्दल मनापासून आनंद आहे। रमेश बारसकर ही आमच्या शेख ह्याच्यामध्ये आल्यानंतर आम्हाला सगळ्याला आनंद झालेला आहे। आणि मैदानावर बी गेल्यानंतर रमेश बारसकर आम्ही मैदानाला जायचो, निकालीच कुस्ती करणार, आणि आता इथं बी निकाली कुस्ती करून आम्हाला भेटायला आले ते, तर आम्ही सगळेजण ही भाऊ या आम्ही सगळे आनंदात आहे।